हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा आरतीज लाईफस्टाईलमध्ये तुमचं सगळ्यांचं पुन्हा एकदा खूप खूप स्वागत आहे. आज आहे रविवार आणि आता सकाळचे 6:30 वाजलेत. हे बघा पाऊस पडत आहे आणि आता माझी स्नान वगैरे झाली. सकाळचे 7 वाजलेत. आता मी स्नान वगैरे करून घेतले. आज आहे आम्हाला करायचं श्रावणातला सत्यनारायणाची पूजा. तर त्यासाठीची ही तयारी आहे. रात्री मी सगळं काढून ठेवलेलं, जसं की म्हणजे भांडे, फ्रूट्स किंवा पूजेचं थोडं थोडं काढून ठेवलेलं. त्यानंतर मी स्वयंपाकाची तयारी करत आहे. महाराज येणार आहे 11:30 वाजता. तर त्या अगोदर मला पुरणाचा स्वयंपाक बनवायचा आहे, पुरणाचा नैवेद्य. तर त्यासाठी मी हे बटाटा चिरून ठेवलेला आणि तर तुरीची डाळ भिजत घातली होती आणि मी ऑलरेडी कुकरला चणा डाळ लावलेली आणि आम्ही मस्त चहा पित आहे. सकाळचे 7:30 वाजलेत. आता आम्ही चहा घेत आहोत. देवपूजा वगैरे करून घेतली मी. आता मी डायरेक्ट स्वयंपाकाला लागली, कारण का म्हणजे पूर्ण स्वयंपाक पूर्णाचा झाला पाहिजे. आणि वाजलेत, मी टाईममध्ये आहे. मला खूप छान वाटत आहे. हे बघा मस्त स्वयंपाक झाला. इथं आलूची भाजी आणि बघा इथं वरण, इथं पंचामृत केली मी आणि इथं सगळं शिऱ्याची तयारी, फक्त शिरा राहिला आणि पुरण झालं. हे बघा इथं वडे तळायचे मला आणि इथं पुरण चालू आहे आणि इथं आमटी, तर पाणी काढून ठेवले. हे बघा इथं पुरण. मला वाटलं होणार नाही टाईममध्ये. 9:15 वाजत, 9:15, 11:30 वाजता महाराज येणार आहेत, त्यामुळे टाईम मध्ये आहे. पण एक तिमलं भात लावलं की झालं. इकडे शिरा होते, वडे होतात. 10 पर्यंत होऊन जाईल. हे बघा इथं वड्याचं मी तिंबून घेतले. आता थोड्या वेळात तळते आणि इथं पुरण होत आहे. हे तयारी चालू आहे. आलं मग कसं काय फुल बाहेरचं घातलं. हे सगळं तयारी चालू आहे. आता कामवाली येऊन गेली, सगळं साफसफाई झाली. आता नवऱ्याचं काम स्टार्ट. तर शंकर सकाळी सकाळी केळीचे पानं आणि फुलं वगैरे घेऊन आले आमच्या गार्डनमधले. आणि काल मात्र झेंडूचे फुलं वगैरे, विड्याचे पानं, नारळ वगैरे सगळं घेऊन आले होते. आणि बघा वडे तळत आहे मी. हे मी मिक्सरमध्ये थोडंसं रवाळ काढून घेतलं मी, बेसन, आणि त्यामध्ये लसूण आणि कांदा नाही वापरला मी आज. फक्त धण्याची पूड, जिऱ्याची पूड, कोथिंबीर, तीळ लावली, तिखट, मीठ, हळद हे टाकले. खूप छान लागतात हे वडे आणि छान असं थापून तळायचे मीडियम गॅसवर. तर हे मी करून घेतले, कारण का हे छान लागतात. आणि मेन म्हणजे आज महाराज पण आमच्याकडे जेवणार आहेत, त्यामुळे डबल एक्सायटेड मला. म्हणजे दरवर्षी कसं जेवत नाही, खूप लवकर येतात, सकाळी 8:30-9 वाजता पूजेला येतात, त्यामुळे असं जेवण वगैरे नाही करत. तर मग त्यासाठी अजून जास्त मला जेवस आलेला. आणि बघा मी शिदा काढला मी इथं त्यांच्यासाठी शिदा काढून ठेवलेला. आणि बघा पूर्ण तयारी झाली माझी सगळी पूजेची. आणि ह्यांनी केळीचे पानं वगैरे सगळे लावून घेतले. आणि बघा मस्त इथं शिरा झालेला, तर मी साईडला ठेवलेला, म्हणजे हाताखाली म्हणजे पटकन घेता येईल. आणि सगळं रेडी आहोत आम्ही. आता 11:10 झालेत. सगळं झालं माझं आणि टाईमनुसार मी चालत आहे सध्या. स्वयंपाक झाला, शिरा झाला, 2 पुरणाच्या पोळ्या करून ठेवल्या नैवेद्याच्या, आणि भात झालं, वरण सगळं झालं. स्वयंपाक तयारी पण झाली. आता महाराज 11:30 वाजता येणार आहेत. आता मी थोडंसं रेडी होते, साडी वगैरे नेसून घेते आणि मग तुमच्याशी बोलते. हॅलो फ्रेंड्स, मी झाले रेडी. साडी वगैरे नेसली मी आणि 11:20 झालेत. आता 10 मिनिटात महाराज येणार आहेत. तर मी सगळं रेडी आहे. आणि बघा आजचा माझा साडीचा लुक. रेडी. उपरनं सापडत नाही यावरचं. रेडी झालो आम्ही दोघे पण. आता मुलं बाहेर तयार नाही होत आहेत, पण बसलेत. आम्ही ऑन टाइम रेडी आहोत ऑलवेज. हे बघा, हे मस्त इथं आपली कटाची आमटी रेडी आहे. मस्त कलर आलाय. आणि इथं आता भात लावला मी.
मी आता कुकर लावले भाताचं, कारण का थोडंसं गरम राहील म्हणून. आणि बघा मी आसन वगैरे टाकून घेत आहे तिकडं महाराजाच्या साईडला, आणि तर आम्ही दोघं बसणार आणि मुलांसाठी पण साईडला आसन घालत आहे, म्हणजे टाकत आहे. आणि झालं सगळं आमचं. आता फक्त महाराजाची वाट बघत आहे. बघा टोप्या पण काढल्या आम्ही दोघांसाठी. भर्तेन दीक्षामाप्नोति दक्षिणां सतमाप्नोति श्रद्धया सत्यमाप्नोति सुधामाभ्यासो हनुमानस्य विष्णा कृपावसरामेति सत्येन भर्तेन दीक्षामाप्नोति। पांच का ध्यान करो है। हरे ओम नमः नमः संभारे ओम नमो सुनंताय सहस्रमूर्तये सहस्रपादाय नमः। कृष्णाय वासुदेवाय देवकी नंदनाय तपसा किं वा प्राप्यते वांछितं फलं तत्क्षं श्रोतुमिच्छामः कथयस्व महामुने। एक समय नैमिक सारण्य तीर्थ में सौनक आदि 88,000 ऋषियों ने श्री प्रणवक्ता श्री सूर्य से पूछा, प्रभु इस कलयुग में वेद विष्णु जी को प्रणाम किया। भगवान विष्णु जी समझ गए, जब नारद जी आए हैं कोई संदेश लेकर जरूर आए होंगे। हे बघा पूजा खूप छान झाली आणि महाराज छान सांगतात पूजा पण, आणि जास्त वेळ असं म्हणजे खूप असं 1-1.5 तास असं पूजा चालते आणि पूर्ण कथा वगैरे छान सांगतात समजून. आणि त्यानंतर नैवेद्य वगैरे झाला, आरती झाली, सगळं झालं. आता फक्त महाराजाला जेवायची वेळ झाली. तर इथं गरम गरम मी पोळ्या बनवते आहे महाराजासाठी. आणि भात तर थोडासा गरमच होता, म्हणजे उशिरा लावलेला मी. आणि आमटी वगैरे गरम केली आणि पूर्ण ताट वाढत आहे. बघा ही आमटी गरम करत आहे. आणि महाराजाला पूर्ण म्हणजे खूप छान वाटलं मला की पूर्णाचा स्वयंपाक बनवला श्रावणात आणि महाराज पण जेवत आहेत. तर मग मी फास्टमध्ये करत होते त्यांची तयारी सुरू, म्हणजे त्यांना ताट वगैरे करून ठेवले. बघा बटाट्याची भाजी, पंचामृत, कोशिंबीर मी करून ठेवली होती आणि फ्रीजमध्ये ठेवलेली, कारण का ते आंबट होईल दही म्हणून. आणि हे बघा पोळी कसं मस्त टम्म फुगत आहे आणि मस्त छान जेवली महाराज. आणि त्यांना पण आवडलं, म्हणजे फर्स्ट टाईम माझ्याकडे जेवलेत. म्हणजे एरवी नाश्ता वगैरे करतात पण असं जेवण वगैरे कधी केलं नाही माझ्या हातचं. तर त्यांना पण आवडलं आणि त्याने व्यवस्थित जेवले. आणि हे बघा मस्त तूप टाकून असं साईडला तुपाची वाटी पण दिली मी, आपल्या पूर्ण मराठी स्टाईलनं असं पोळी वगैरे वाढलेली मी, तूप वगैरे सगळं. आणि सोबतच मी भात पण वाढला, त्याच्यावरती साधं वरण आणि त्याच्यावर तूप टाकलेलं. आणि अशी आपली प्लेट रेडी आहे, म्हणजे पुरणाची महाराजासाठी. हे बघा कशी दिसते पहा, मला कमेंट करून सांगा. आणि चला तर मग महाराजाचं ताट रेडी आहे. बस हॅलो फ्रेंड्स, आता पूजा झाली, महाराज वगैरे जेवून गेले, खूप छान वाटलं आणि पूजा पण छान झाली. आता 1:30 वाजले. आता पोळ्या वगैरे करून घेतले मी. आता आम्ही जेवायला बसणार सगळेजण. आणि आता भूक लागली खूप जास्त, सकाळपासून काही नाही खाल्लं आम्ही. तर हे बघा मस्त आम्ही सगळं खालीच बसणार आणि नेहमीप्रमाणे सगळं घेऊन आलो. मस्त गरम केली आमटी वगैरे, कटाची आमटी, ढोकळे नाही, वडे आणि पूर्ण स्वयंपाक. आता खूप जाम भूक लागली, आता आम्ही जेवणार. हो कसं झालं, कसं झाली पोळी आमटी? एक नंबर. अशात कसं झालं? हॅलो फ्रेंड्स, थोडासा रेस्ट केला मी, कारण का सकाळी खूप लवकर उठले होते आणि काल रात्री पण लेट झाला होता झोपायला. आणि काल पण शंकरला सुट्टी होती सॅटर्डेची, त्यामुळे सगळं थोडंसं आरामात होतं. आणि आता अनुज पण झोपलेला, कारण त्याला पण तो पण सकाळी रात्री लेट झोपलेला, त्यामुळे सकाळी लवकर उठला, त्यामुळे तो पण झोपलेला. आणि आमचा अक्षत अभ्यास करत आहे. आता 4 वाजलेत आणि सकाळी पाऊस पडलेला सकाळी बऱ्यापैकी, नंतर काही नाही पडला, आभाळ वगैरे आलेला. आणि पण असं ह्युमिडिटी होत आहे, गरमी.
आणि सगळं आवरून घेतलं मी सगळं आणि म्हणजे किचन ओटा वगैरे सगळं साफ करून घेतलं, आवरून घेतलं सगळं. थोडासा रेस्ट केला मी आणि आता थोडंसं चहा वगैरे प्यावं. आता संध्याकाळचे 6:30 वाजलेत आणि पुन्हा खूप जास्त पाऊस होता आणि छान वेदर होतं, असं म्हणजे छान वाटत होतं. येल्लो येल्लो सगळं ऑरेंज झालं होतं, खूप छान वाटत होतं. तर तुम्हाला आत्ता माझा हा ब्लॉग कसा वाटला प्लीज लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. थँक्यू फॉर वॉचिंग. बाय.